नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्तांना आस्था रोटी बँकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। सीना नदीच्या तांडव महापुरात लाखो एकर शेत जमीन धारकांना आस्थाच्या वतीने रोटी, कपडा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला। 1000 शेतकऱ्यांना जेवण वाटप करण्यात आले व पूरग्रस्त महिलांना व लोकांना 250 किटचे वाटप करण्यात आले। यंदाच्या पावसाळ्यात सीना नदीत आलेल्या इतर पाणीसाठ्यामुळे नदीची पातळी वाढल्याने अतिरिक्त पाणी सोडण्यात आलेल्या उत्तर सोलापुरातील तिरे वस्ती, गायकवाड वस्ती, पाथरी गाव, माने वस्ती, पुजारी वस्ती, मागासवर्गीय वस्तीतील लोकांना व गावकऱ्यांना आस्था रोटी बँकेतर्फे ब्लँकेट, साबण, पेस्ट, टॉवेल, स्त्रियांना नवीन साड्या, झेंडू बाम, खोबरे तेल, कंगवा या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व तात्काळ खाण्यासाठी भाकरी, चपाती, पिठलं, राईस, पुलावा, बिस्किट असे मेनू देऊन माणुसकीचे उदाहरण समाजापुढे ठेवण्यात आले। संस्थेचे संस्थापक विजय छंचुरे व त्यांच्या सहकार्यांनी रविवार आठवड्याचा एक दिवस निवांत दिवस पण इथे विश्रांती न घेता पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आले। सरकार कुणाचेही असो, मदत वेळेवर येणे अत्यंत गरजेचे आहे, कारण पुरामुळे पाण्यात वसलेली गावे एक पाण्याच्या घोटासाठी चातकाप्रमाणे मदतीस लावून बसलेल्या माता भगिनी, नातेवाईकांना आपण सुखरूप आहोत, जिवंत आहोत, काळजी करू नका असा एक कॉल किंवा व्हॉट्सअप करायलाही नेटवर्क नाही, मोबाईलमध्ये रिचार्ज नाही, चार्जिंग नाही, घरात असलेले कपडे, धान्य, भाजीपाला पाण्यात समाधी झाल्यामुळे फक्त जीव वाचवण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून जीव मुठीत धरून जगण्याच्या आशेवर मदतीसाठी आस लावलेल्या, अजूनही मदत जिथे पोहोचली नाही किंबहुना ती पुरेशी नव्हती अशा वस्त्यांमध्ये आस्था रोटी बँकेतर्फे सहभागातून मदत करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने विजय छंचुरे, इंदुबाई छंचुरे, पुष्कर पोकाळे, रवींद्र गोयल, विनोद भोसले, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गांगणे, अनिता तालीकोटी, अविनाश मार्चला, स्नेहा मेहता, विद्या सिंघम, भारत जाधव आदींनी पुढाकार घेतला। अशा प्रसंगी अनेक संस्थांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे असे आवाहन आस्थाच्या वतीने करण्यात आले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आस्था फाउंडेशन म्हणून आहे, त्यांची रोटी बँक आहे सोलापूरमध्ये। जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना त्यांनी मदत करतात। काल परवा यांचा विजय मार्गाचा गोयल मार्गाचा फोन आला की पाथरी, तेलगाव, डोंगगाव, तिरे ही सीना नदीकाठ जी आहे तो पूर्ण बाधित झालाय, तर अशा लोकांना आम्हाला मदत करायची आहे आणि त्या लोकांना प्रत्यक्ष मदत पोहोचवावी हा हेतू होता। त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जिथं झालंय बरोबर आपली पाण्यात घर होती आपली। तेलगावला आम्ही तसंच केलं, आता पाथरीला तसं केलं, हरिजनवरती तसं केलं। प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्याचं खरोखर नुकसान झालंय त्याचं तर मदत देईल न देईल तो भाग वेगळा, पण यांची जी आस्था सामाजिक संस्था आहे आणि यांची रोटी बँक आहे, किती वाटप केले, साड्या दिल्या, लहान मुलांना बिस्किट दिले, जेवढं शक्य आहे